लवकर गेला हम तुम्हारे साथ हैं। काय सांगाल, कसा प्रतिसाद लागतोय? आपण त्याचे साक्षीदार आहात. काही जनतेने आता निवडणूक हातामध्ये घेतलेले आहेत. आम्ही फक्त चेहरे आहोत. जनता ही निवडणूक लढवणार आहे आणि जनतेचा उत्तम प्रतिसाद बघितला. खरोखर म्हणजे जनतेचे हे ऋण आमच्यावर आहेत आणि जनता स्वतः रस्त्यावर उतरलेली आहे. गेल्या 8 वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी जे त्यांचं अपयश आहे, कुठलंही काम केलेलं नाही. फक्त निवडणूक आली म्हणून रस्ते चकाचक केले. याच्या पलीकडे ठेकेदारांच्या व्यतिरिक्त कुठलाही यांचा अजेंडा नाही. पाण्याचा प्रश्न नाही, म्हणजे जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, मालमत्ता कर असेल, असे अनेक प्रश्न, शाळांच्या आरटीईचे ऍडमिशन्स असतील, नशाबंदी असेल, प्लास्टिक बंदी असेल, या सगळ्या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे. आणि आता हे अपयश जर झाकून काढायचं असेल तर या नागरिकांनी आता ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि फक्त निमित्त मात्र आम्ही आहोत आणि त्याच्यामुळे या जनतेचे मानावर तेवढे आभार कमीच आहे. प्रचार रॅली काढलेली आहे, मोठ्या संख्येने महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, पुरुष या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. काय विश्वास वाटतो? त्या जनतेला एक विश्वास आहे का जे आम्ही उमेदवार दिलेले आहेत हे दिलेला शब्द पाळणार आहेत. त्याच्यामुळे त्यांचा ह्या उमेदवारांवर विश्वास आहे आणि तो त्यांचा असलेला विश्वास नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही 4ही उमेदवार सार्थ ठरवल्याशिवाय आणि तो सार्थ ठरवणार याच्यामध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव अद्याप देखील दिलेलं नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, तर हे नामांतरण न झाल्यामुळे त्याचा फटका महायुतीला बसेल का? 100% ज्या दिवशी महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पाय उतार झाली त्याच दिवसापासून भाजपचे सगळे बोर्ड घेवडे पाठीमागे आलेले आहेत आणि दिबांचा नावाचा वापर करून जे आंदोलनं केली, भूमिपुत्रांना इथे रस्त्यावर आणले, परंतु त्याच भूमिपुत्रांना आता त्यांनी रस्त्यावर आणून सोडलेलं आहे आणि आता भूमिपुत्रांमध्ये यांच्याविषयी तीव्र नाराजी आहे आणि नक्कीच त्याचा तोटा त्यांना सहन करावा लागेल. आपण कोणते असे विशेष मुद्दे आहेत जे घेऊन या निवडणुकीत उतरला आहात? सर्वप्रथम मालमत्ता कर, प्रॉपर्टी कार्ड, पाणी, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, अवजड वाहने, नशा, जे ड्रग्स, आज नवीन पिढी ड्रग्सच्या आहारी चाललेले, प्लास्टिकचा सगळाच वापर चाललेला आहे. ह्या सगळ्या मुद्द्यांना हात घालून पार्किंगची व्यवस्था नाही, ह्या सगळ्या मुद्द्यांना आणि सर्वात मोठा जे भ्रष्टाचार महापालिकेमध्ये आहेत, काही ठेकेदारांसाठी ही महापालिका आहे, त्या ठेकेदारांवर अंकुश लावण्यासाठी आणि त्यांना वेळ पडल्यास त्यांच्या विरोधात आंदोलन उभारून त्यांना जेलमध्ये टाकण्यापर्यंतची सुद्धा आमची तयारी आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते आंदोलन तीव्र करू आणि लोकांना न्याय देऊ. 15 जानेवारी रोजी मतदान पार पडत आहे, तर मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना एवढंच आवाहन करेन की जी लोक फक्त निवडणुकीच्या काळात रस्त्यावर येतात, ऑफिस उघडतात, तुम्हाला काहीतरी लालच आमिष देतात, त्या थोड्याशा आमिषाला बली न पडता डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने तुम्हाला जो एकमताचा अधिकार दिलेला आहे, आपलं मत विकू नका. कारण अंबानी अदानीलाही एकमत आहे आणि माझ्या सामान्य कुटुंबाच्या कार्यकर्त्याला पण एकच मत आहे. आपलं बहुमोल मत विकू नका. आपल्यासाठी काम करणारा कोण आहे एवढं लक्षात ठेवून मतदान करा, हीच मतदारांना विनंती आहे.